फ्री नोट्स, टेस्ट, डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, RRB PO क्लर्क 2023 साठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. सो मित्रांनो, इंग्लिश ग्रामर प्लस व्होकॅब्युलरीची तयारी करताना कोणते टॉपिक्स अभ्यासायचे संपूर्ण सिलेबस आज आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे पूर्ण इंट्रोडक्शन्स मी तुम्हाला टॉपिक्सचं करून देणार आहे. अभ्यासाची मेथड काय असली पाहिजे, आपल्याला किती मेहनत बँकच्या एक्झामसाठी घ्यावी लागते, ओके, आणि बँकची एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर इंग्लिश हा महत्त्वाचा विषय आहे. तो कसा, ओके, जर तुम्हाला लवकरात लवकर बँक एक्झाम क्रॅक करायची असेल तर कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, या सगळ्या बाबींवर आपण आज चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सेशनला. मित्रांनो, सर्वात आधी लक्षात घ्या, RRB PO क्लर्क यासाठी आपण एक ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच जी आहे ही बॅच सुरू करत आहोत. ही बॅच एक मेंटरिंग बॅच असणार आहे. या बॅच मध्ये सर्व विषयांची तयारी करून घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम अनुभवी शिक्षक तुमच्या सोबत असणार आहेत. लेक्चर्स नंतर दररोज तुमचा क्वेश्चन्सचे प्रॅक्टिस देखील करून घेतली जाणार आहे आणि प्रत्येक आठवड्याला आपण झूम मीटिंग देखील घेणार आहोत. मित्रांनो, ही जी मेंटरिंग बॅच आहे याची मेंटरशिप सुहास अमृतकर सर करणार आहे. ओके, सो सर तुम्हाला खूप उत्तमरित्या काउन्सिलिंग करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की जर मला बँकिंग एक्झाम क्रॅक करायची आहे तर मला किती मेहनत घ्यावी लागणार आहे, ओके, टॉपिक्स काय असणार आहे, संपूर्ण माहिती सर तुम्हाला देणारच आहेत. ओके, त्याचप्रमाणे तुमचं दर आठवड्याला काउन्सिलिंग सुद्धा सुहास अमृतकर सर घेणार आहेत. मित्रांनो, ही जी आपली ऑफलाईन बॅच आहे ही ऑफलाईन बॅच आपण नाशिक मध्ये कंडक्ट करणार आहोत आणि नाशिकचा आपला ऍड्रेस आहे द इन्फिनिटी अकॅडमी, उपाध्याय क्लासेस बिल्डिंग, अशोक स्तंभ, नाशिक. सो जरूर एकदा भेट द्या अकॅडमीला आणि बॅचेस विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. मित्रांनो, सगळ्यात आधी तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की जी एक्झाम आपण देणार आहोत त्या एक्झामसाठी इंग्लिश विषयाचं वेटेज जे आहे हे वेटेज किती आहे. जर तुम्ही SBI PO बघितलं तर लक्षात घ्या, SBI PO प्रिलियम्स साठी आपल्याला 30 मार्क्सचं वेटेज आहे. ओके, 30 मार्क्सचं वेटेज आहे. तर मेन्स साठी आपल्याला 40 मार्क्सचं वेटेज आहे. ओके, मेन्स साठी किती, 40 मार्क्सचं वेटेज आहे. IBPS PO ची जी एक्झाम आहे त्यासाठी आपल्याला 30 मार्क्स प्रिलियमला तर 40 मार्क्सचं वेटेज आपल्याला मेन्सला आहे. SBI क्लर्क जे आहे ते आपल्याला 30 मार्क्स प्रिलियम्स तर 40 मार्क्स मेन्स. सेम IBPS क्लर्कचं पण आहे. परंतु मित्रांनो, RRB PO ची जी आपली पोस्ट असते, RRB PO च्या पोस्ट मध्ये आपल्याला प्रिलियम्सला इंग्लिश नसणार आहे, परंतु मेन्सला इंग्लिश असणार आहे. यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यायचंय की तुमची जी क्लर्कची एक्झाम असते तर क्लर्कच्या एक्झाम मध्ये तीन आपण म्हणजे क्लर्क, त्यानंतर PO आणि SO 3 पोस्ट आपण बघतो. तर बघा, क्लर्क जर असणार आहे तर क्लर्कच्या एक्झाम मध्ये तुमची काय होते, प्री होते, ओके, आणि मेन्स होते आणि मग सिलेक्शन होतं. बरोबर. मी आता असं समजते की जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्यांना बँकिंग कदाचित पहिल्यांदा, बँकिंग बद्दल पहिल्यांदा ऐकत असतील, बँकिंगचा इंग्लिशचा पॅटर्न कदाचित पहिल्यांदा बघत असतील. सो मी तुम्हाला अगदी डिटेल थोडं सांगणार आहे. पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स आपण जाणून घेणार आहोत एक्झाम विषयी. सो बघा, जी क्लर्कची पोस्ट असते ना मित्रांनो, त्याच्यामध्ये प्रिलियम्स होते आणि मेन्स होते आणि मग सिलेक्शन होतं. परंतु जी PO ची पोस्ट असते आणि जी SO ची पोस्ट असते तर या दोघांमध्ये प्री पण होते. ओके, दोघांमध्ये काय होते, प्री होते. ह्या प्री नंतर मेन्स होते, प्री नंतर काय होते, मेन्स होते आणि या मेन्स नंतर तुमचा इंटरव्ह्यू पण होत असतो. सो इथे 3 स्टेप्स तुम्हाला जायचंय, तर इथे क्लर्क मध्ये फक्त तुम्हाला 2 स्टेप्स ज्या आहेत त्या क्रॅक करायच्या आहेत. सो हे तुम्हाला मी वेटेज बद्दल सांगितलं, एक्झामचा पॅटर्न किंवा एक्झामच्या स्टेप्स काय असतात याबद्दल तुम्हाला सांगितलंय. सेकंड थिंग की मित्रांनो, प्री जी आहे प्रीला डिफिकल्टी लेवल जास्त नसते. ओके, म्हणजे बँकिंग नुसार प्रीला डिफिकल्टी लेवल जास्त नसते, परंतु मेन्स जी आहे, ओके, मेन्सला तुमचं खूप नॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे. इंग्लिशच्या बाबतीतील कॉम्प्रेन्शनवर जास्त भर तुम्हाला मेन्सला दिलेला असतो. त्याच्यामुळे तुमची ॲबिलिटी किती आहे इंग्लिश लँग्वेज बद्दल हे ते चेक केलं जात असतं. ओके, सो तुम्हाला किती अंडरस्टँडिंग आहे. आता
एक लक्षात घ्या, बँकिंगचा एक्झाम करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक क्वालिटी असणं गरजेचं आहे की त्यांना अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. रट्टा मार्के विद्यार्थ्यांना हे पॉसिबल नसतं. म्हणजे तुम्ही जर म्हणणार की मी पाठांतर करतो आणि मग मी एक्झाम देतो, तर मित्रांनो इट इज नॉट पॉसिबल. जे क्लिअर मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल बँकिंगचा, तर तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल, भले थोडा वेळ लागेल या गोष्टीला, पण बँकिंग एक्झामची तयारी करत असताना तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, इंग्लिशची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश खूप पुअर असेल तर त्यांना सांगेल की तुम्ही डेव्हलप करू शकता तुमचं इंग्लिश. ओके, तुम्ही इंग्लिश डेव्हलप करू शकतात. कसं डेव्हलप करायचं तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही वोकॅबचा अभ्यास कराल, ग्रामरचा अभ्यास कराल, त्यासोबत तुम्हाला पेपर रीडिंग फार महत्वाचं आहे. ओके, काहीतरी तुम्ही इंग्लिश मधून वाचलं पाहिजे. आर्टिकल्स वाचा पेपर मधील, नाही आवडत असेल तर काहीतरी न्यूज तरी ऐका इंग्लिश मधून. ओके, तेही नसेल आवडत तर एखाद्या ऍक्टर ऍक्ट्रेस बद्दलची माहिती वाचा. फूड बद्दल आवडत असेल त्याच्यामधून इंग्लिश मधून माहिती वाचा. पण तुमची लँग्वेजची अंडरस्टँडिंग बेस्ट असणं फार इम्पॉर्टंट आहे बँकिंगच्या एक्झामिनेशनसाठी. पाठांतराचा इथे उपयोग होत नाही, हे मी तुम्हाला आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये क्लिअर सांगणार आहे. तुम्ही मेहनत करून लँग्वेजची अंडरस्टँडिंग वाढवू शकतात. ओके, परंतु हा डिफरन्स आहे एक्झाम्स मधला. प्रत्येक एक्झाम मध्ये काहीतरी विशिष्टता आपल्याला लागत असते आणि ती माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे. नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बँकिंगचा अभ्यास करायला सुरुवात करतो पण नेमकं कसं करायचंय, काय करायचं माहित नसतं, आयडिया नसते. सो पहिले तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की तुम्ही इथे रट्टामार करणार नाहीये, अंडरस्टँड करून घेणार आहात. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल, रूल्सचं अंडरस्टँडिंग असेल. ओके, सो ते तुम्हाला फार महत्वाचं ठरणार आहे आणि लवकरच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी हे बेस्ट रूल आहे की तुम्हाला अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे, लँग्वेज फर्स्ट. त्यानंतर मित्रांनो, इंग्लिश जर बँकिंग आपण बघितलं तर 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होत असतं. 3 पार्ट्स कोणते तर इंग्लिश जे आहे ते ग्रामर, वोकॅब आणि रीडिंग कॉम्प्रेशन या 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होत असतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की मॅडम फक्त ग्रामर करतो, होणार का? अजिबात नाही. मॅडम फक्त वोकॅब करतो, ग्रामर आणि कॉम्प्रेन्शन करत नाही, अजिबात होणार नाहीये. तुम्हाला तिघही टॉपिकवर मेहनत घ्यावीच लागणार आहे. तिघही टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावे लागणार आहे. तिघही टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. सारखं वेटेज यांना तुम्हाला द्यायचं आहे अभ्यास करत असताना. ठीक आहे, सो तुमच्यासाठी ग्रामरही महत्वाचं आहे, वोकॅबही आणि रीडिंग कॉम्प्रेन्शनही. ओके, सो ज्यांना जो पार्ट कठीण वाटत असेल, बघा तिघांपैकी एक पार्ट प्रत्येकाला कठीण वाटणारच आहे. ओके, परंतु मेहनत ओके आणि हार्डवर्क याच्यावर खूप तुम्ही म्हणजे ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात करणार तर त्यावेळेस तुम्ही स्वतः ठरवायचे की येस मला जर एक्झाम क्रॅक करायची आहे, मला जर बँक पीओची पोस्ट मिळवायची आहे तर मला मेहनत करावीच लागणार आहे. ओके, कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नाही. सो तुमची मानसिकता असली पाहिजे मेहनत करण्याची. तिघही गोष्टी तुम्हाला फार सोप्या वाटतील परंतु सुरुवातीला थोडासा त्रास होईल. हळूहळू करता करता ते तुम्हाला अगदी इझी वाटायला लागणार आहे. यू कॅन डू इट. सो मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या चॅप्टर्स कडे, आपल्या टॉपिक्स कडे. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की मॅडम एमपीएससीच्या ज्या एक्झाम्स असतील, सरळ सेवेच्या ज्या एक्झाम्स असतील किंवा इतर ज्या एक्झाम्स आहेत आणि बँकिंगची एक्झाम याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येत असेल. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी याच्या आधी वेगळ्या एक्झामची तयारी केली आहे पण मला आता असं वाटतं की मी बँकिंगची तयारी केली पाहिजे. येस, तुम्ही करू शकतात. मग नेमका डिफरन्स काय आहे मित्रांनो? डिफरन्स असा आहे की ते क्वेश्चन्स थोडे इझी असतात, त्यापेक्षा याची लेवल जी आहे बँकिंगची लेवल थोडीशी हाय असणार आहे. टॉपिक जर तुम्ही बघितले तर टॉपिक सारखे आहेत, ग्रामर चेंज होत नाही परंतु लक्षात घ्या क्वेश्चनचं वेटेज, टॉपिकचं वेटेज हे खूप डिफरंट आहे, भरपूर फरक त्याच्यामध्ये आहे, हे तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. इंग्लिशचा अभ्यास करताना बेसिकली कोणतीही एक्झाम द्या, तुम्हाला बेसिक इंग्लिशचं माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तरी तुम्हाला इंग्लिशचं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की तुम्हाला एक सेंटेन्स कसं फॉर्म होतं, ओके, काय माहिती असणं गरजेचं आहे, सेंटेन्सचं फॉर्मेशन कसं होतं, स्ट्रक्चर कसं बनतं सेंटेन्सचं. कारण हे जर तुम्हाला माहिती असेल तर पुढे जाऊन टॉपिक समजणार आहेत, पुढे जाऊन तुम्हाला क्लोज टेस्ट
सोडवता येणार आहे, पुढे जाऊन तुम्हाला पॅराजंबल सोडवता येणार आहे, तुम्हाला पुढे जाऊन फिल इन द ब्लँक, स्पॉट द एररचे क्वेश्चन सोडवता येणार आहेत. सो सेंटेन्सचं बेसिक सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आपल्या बँक एक्झामसाठी. मित्रांनो, पुढे काही टॉपिक्स दिलेले आहेत. हे जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगते, या टॉपिक्सवर डायरेक्टली क्वेश्चन्स येत नाही, तर इनडायरेक्टली क्वेश्चन येतो. म्हणजे हे आपले चॅप्टर्स आहेत आणि जे मी तुम्हाला स्पॉट द एरर, क्लोज टेस्ट, ओके, पॅराजंबल जे सांगते, तर हे आपले क्वेश्चनचे टाइप्स आहेत. सो हे जे तुम्ही ग्रामर शिकणार, ह्या संपूर्ण ग्रामरचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या क्वेश्चन्स मध्ये द्यायचं असतं. म्हणून कधी बँकिंगचे जर तुम्ही पेपर बघितले, तर बँकिंगच्या पेपरमध्ये कधी तुम्हाला डायरेक्टली प्रश्न आलेला नसतो की ओळख बाबा हा कोणता नाऊन आहे, असा प्रश्न तिथे बँकिंगला येणार नाहीये. ओके, बँकिंगला कसा प्रश्न येणार आहे, इथे करेक्ट फॉर्म, फिल इन द ब्लँक मध्ये करेक्ट फॉर्म तुम्हाला नाऊनचा यूज करायचा आहे, कोणता यूज करणार, असे प्रश्न तुम्हाला येत असतात. किंवा तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे, तिथे नाऊनचा ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन वापरायचा, समजा ऍब्स्ट्रॅक्ट नाऊनचा इनकरेक्ट फॉर्म विचारलाय, तुम्हाला तो शोधावा लागेल की येस, हे जे हा जो वर्ब याचा ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन होतो, परंतु याचा ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन होत असताना हा फॉर्म इथे सेंटेन्स मध्ये यूज झाला पाहिजे होता, पण इथे चुकीचा वापरला गेलाय. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला बँकिंग एक्झाम मध्ये फायदेशीर ठरत असतात. सो डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला ह्या टॉपिक्सवर येणार नाहीये, पण इनडायरेक्टली तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पॅटर्न मध्ये, कोणत्या ना कोणत्या क्वेश्चनच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात असतात. सो बघा, नाऊन आहे मित्रांनो, त्यानंतर प्रोनाऊन आहे, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ओके, त्यानंतर बघा जिरण महत्वाचा टॉपिक आपल्याला इथे मिळतो, इन्फिनिटिव्ह मिळतो, पार्टिसिपल मिळतो. तर जिरण म्हणजे काय, वर्ब प्लस आयएनजी असतो, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, 2 + V1 असतो, पार्टिसिपल म्हणजे काय, वर्ब प्लस आयएनजी असतो. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, जिरण म्हणजे पण वर्ब प्लस आयएनजी असतो, पार्टिसिपल म्हणजे पण वर्ब प्लस आयएनजी असतो, आणि या वर्ब मध्ये आपण कंटिन्युअस फॉर्म मध्ये पण वर्ब प्लस आयएनजी शोधतो. ओके, सो आता तुम्हाला ज्यावेळेस फिल इन द ब्लँकला, स्पॉट द एररला प्रश्न विचारला जाईल, तर ते असे प्रश्न विचारले जातील. तर मग इथे तुम्ही नाऊन वापरायचा असेल तर तो जिरंड असेल. ओके, जर तुम्हाला वाक्यात ऍडजेक्टिव्ह वापरायचा असेल तर तो पार्टिसिपल असेल. जर तुम्हाला हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब वापरायचा असेल तर तो वर्ब प्लस आयएनजी काय असेल, वर्ब असेल. सो या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला तिथे अभ्यासायच्या असतात. त्यानंतर बघा, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा टॉपिक आहे. ओके, जनरली आपण बेसिक शिकत असताना, पार्ट्स ऑफ स्पीच शिकत असताना आपण सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट कव्हर करतो. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट म्हणजे काय, की जो सब्जेक्ट यूज झालेला आहे त्याच्यानुसार वर्ब करेक्ट यूज आहे की नाही, याला सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट असं आपण म्हणतो. ऍडवर्ब आहे मित्रांनो, कंजंक्शन, प्रेपोजिशन याचेही युजेस आपल्याला करेक्ट युजेस विचारलेले असतात, किंवा तुम्हाला फिल इन द ब्लँक दिलेली असते आणि खालीलपैकी कोणता करेक्ट प्रेपोजिशन येऊ शकतो. आता याच्यावर बेसिक क्वेश्चन जो आहे तो फिक्स प्रेपोजिशनला तुम्हाला बँकिंगला विचारला जातो. फिक्स प्रेपोजिशन. सो फिक्स प्रेपोजिशन वर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तो टॉपिक्स आपण प्रेपोजिशन या चॅप्टर मध्येच घेणार आहोत. सो हे तुमचं बेसिक झालेलं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढचे चॅप्टर बघतो बघा, इंटरजेक्शन्स, रूल ऑफ टेन्सेस. रूल ऑफ टेन्सेस मध्ये मी मुद्दामूनच रूल ऑफ टेन्सेस घेतलेला आहे. इथे फक्त टेन्स लिहिलं तर तुम्ही जनरली काय करतात, फक्त 12 टेन्स जे ते पाठांतर करतात, पण नाही, इट इज नॉट कम्प्लीट. ओके, सो लक्षात घ्या मित्रांनो, कम्प्लीट काय असणार आहे, टेन्स. कम्प्लीट टेन्स तुम्हाला स्टडी करायचा आहे, म्हणजे कम्प्लीट टेन्स काय असणार आहे बँकिंग एक्झामसाठी. सो जेही काही सगळे रूल्स असणार आहेत टेन्सचे ते तुम्हाला करावे लागणार आहे. म्हणजे 2 ऍक्शन्स सोबत झाल्या तर, एक ऍक्शन चालू होती त्या दरम्यान दुसरी ऍक्शन झाली तर, एक ऍक्शन नुकतीच पूर्ण झाली आणि तिथून पुढे दुसरी ऍक्शन चालू आहे आता, तर असे वेगवेगळ्या कंडिशन्स तुम्हाला दिलेले असतात. मग या कंडिशनचे सेंटेन्स जे आहे ते नेमके मी कोणत्या टेन्स मध्ये लिहिले पाहिजे. 2 क्रिया दिल्या म्हणजे दोघही क्रिया वेगवेगळ्या टेन्स मध्ये घडणार आहेत. मग हे क्वेश्चन्स तुम्हाला बँकिंगला विचारले जातात. त्यानंतर बघा, व्हॉइस आहे. व्हॉइसवर डायरेक्टली क्वेश्चन्स येत नाही, किंवा चेंज द व्हॉइस असा क्वेश्चन कदाचित कमी येतो, परंतु तुम्हाला इनडायरेक्टली क्वेश्चन्स मी जे तुम्हाला म्हणते, तर इनडायरेक्टली क्वेश्चन्स कसा येणार त्याच्यावर, की इम्प्रूव्ह द सेंटेन्स मध्ये येणार, की तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे पण ते सेंटेन्स इनकरेक्ट आहे, मग यामध्ये तुम्ही या वर्बच्या जागी काय वापरू शकतात, हे इम्प्रूव्ह द सेंटेन्स मध्ये आपण बघत असतो. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे मित्रांनो. आर्टिकल वरही आपल्याला फिल इन द ब्लँकला बऱ्यापैकी बँकिंग मध्ये प्रश्न जे आहेत ते विचारले असतात. सो हा आपला हॉट टॉपिक आहे. सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं, स्ट्रक्चर असेल किंवा टाइप ऑफ सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पंक्च्युएशन आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. कंडिशनल सेंटेन्स, याला आपण अटदर्शक वाक्य म्हणतो. तसं कंडिशनल सेंटेन्स वरही आपल्याला प्रश्न जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जातात.
वोकॅब कडे जर आपण गेलो, वोकॅबलरी फार महत्वाची आहे. वोकॅबचा अभ्यास कसा करायचा, तर मी तुम्हाला सांगेल की वोकॅब जी आहे ती आधी तुम्ही त्याचा स्टडी करणार आहात, बरोबर. स्टडी केल्यावर त्याची तुम्ही रिव्हिजन करणार आहात. ओके, आणि रिव्हिजन केल्यानंतर तुम्ही काय करणार, तर त्याची प्रॅक्टिस करणार आहात. काय करणार आहात, त्याची प्रॅक्टिस करणार आहात. हे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चितच तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. मित्रांनो, जनरली बँकिंगचा जर तुम्ही विचार केला तर नेमकं काय होतं बँकिंग मध्ये ते सांगते. बँकिंग मध्ये जास्त विद्यार्थी जे आहेत ते मॅथ्स आणि रिझनिंग करतात. जास्त फोकस यात असतो, कारण हे कसं असतं, एकदा केलं की त्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केले की झालं. परंतु इंग्लिश जी आहे त्याला थोडा वेळ जास्त द्यावा लागतो. एकदा समजून घेतलं की थोडा वेळ रिझल्ट येण्यासाठी त्याला द्यावा लागत असतो. म्हणून समजा जर 100% पैकी 80% स्टुडंट जे आहे ना ते जास्त फोकस कशाला ठेवतात, मॅथ्स आणि रिझनिंगला. मग हे जे 20% स्टुडंट आहेत ना, हे काय करतात की ते मॅथ्स आणि रिझनिंग तर करतातच, सोबतच ते इंग्लिश सुद्धा करतात. मग ह्या हे जे 20% जे स्टुडंट असतात त्यांची कमांड जी असते ती दोघं टॉपिकवर चांगली असते. मग मला सांगा 80% वाल्यांचं लवकर सिलेक्शन होईल की ज्यांची कमांड फक्त याच्यावरच आहे, की अशा स्टुडंटचं सिलेक्शन होईल ज्याची कमांड दोघं टॉपिकवर आहे. ऑफकोर्स ह्या स्टुडंटचं लवकर सिलेक्शन होणार आहे की ज्यांची कमांड दोघं टॉपिकवर आहे, मॅथ्स रिझनिंग ॲज वेल ॲज इंग्लिश सुद्धा त्यांचं बेस्ट आहे. तर असे स्टुडंटचं सिलेक्शन लवकर होतं. म्हणून मी तुम्हाला सांगेल की इंग्लिशचा जो अभ्यास आहे तो प्रॉपर स्टडी करणं गरजेचं आहे. कदाचित इंग्लिशसाठी थोडा वेळ द्यावा लागू शकतो, ओके, परंतु व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही अगदी व्यवस्थित मार्क्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये घेऊ शकतात. ओके, कारण इंग्लिश डिसाइड करणार आहे की तुमची पोस्ट निघणार आहे की नाही निघणार आहे. कारण मॅथ्स रिझनिंगचा स्टडी सगळेच जण करतात, पण इंग्लिशचा स्टडी करणारे मात्र जनता, विद्यार्थी कसे असतात, कमी असतात. म्हणून इंग्लिशला फोकस असू द्या. दोघही टॉपिकला तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. डेली तुम्हाला 2 ते 3 आवर्स इंग्लिशची प्रॅक्टिस जी आहे ती करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, सिनॉनिम्स व्होकॅब्युलरी मध्ये बघतो आपण, अँटोनिम्स बघतो, इडियम्स, फ्रेजेस बघतो. आता इथेही तुम्हाला योग्य इडियम्स, फ्रेजेस डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली क्वेश्चन्स तुम्हाला बँकिंगला विचारले जातात. म्हणजे थोडासा माइंड तुम्हाला तिथे चालवावा लागतो. सो डायरेक्टली इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला कोणत्याच क्वेश्चन मध्ये दिलेल्या नसतील, हे तुम्ही लक्षात घ्या. हा, सिनॉनिम्स अँटोनिम्स मध्ये देऊ शकतात की याचा सिनॉनिम निवडा, याचा अँटोनिम निवडा, पण ते घुमून फिरून आपल्याला विचारलेलं असतं बँकिंग एक्झामिनेशन मध्ये. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे मित्रांनो, यामध्ये रूट वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन हे जे वोकॅबचे पार्ट आहेत हे सुद्धा महत्वाचे आहेत. फ्रेझल वर्ब सध्या सगळ्याच एक्झामसाठी फ्रेझल वर्ब महत्वाचा टॉपिक ठरलाय. सो फ्रेझल वर्बचे मिनिंग्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. फ्रेझल वर्बचे मिनिंग्स नाही तर त्याचे युजेस फार महत्वाचे आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला बँक ची एक्झाम द्यायची असते तर त्यावेळेस तुम्हाला फ्रेझल वर्बचा मिनिंग नाही विचारत, तुम्हाला यूज विचारतात. त्यामुळे सेंटेन्स मध्ये ती फ्रेझल वर्ब कशा पद्धतीने यूज होणार आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. वर्ड फॉर्मेशन आहे, ओके, शब्द वर्ड फॉर्मेशन आपण त्याला म्हणतो. आणि प्रोवर्ब, प्रोवर्ब कंप्लीट करण्यासाठी विचारले जातात किंवा सेंटेन्स मध्ये करेक्ट प्रोवर्ब यूज करा असे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. मित्रांनो, हे टॉपिक्स फार महत्वाचे आहे. ओके, सो बँकिंगचे सगळ्यात फेवरेट टॉपिक्स आहेत हे. बँकिंग म्हटलं म्हणजे हे टॉपिक्स येतीलच, हे तुम्ही आधी मानसिकता करून घ्या. सो बघा, यामध्ये पॅराजंबल आपल्याला विचारलेला असतो. पॅराजंबल जर माहिती नसेल तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर बघा मित्रांनो, तुम्हाला पी, क्यू, आर आणि एस हे सेंटेन्स दिलेले असतात आणि हे तुम्हाला इनकरेक्टली ऑर्डर दिलेले असतं. म्हणजे पहिलं वाक्यामध्ये, मधलं वाक्य शेवटी असं दिलेलं असतं आणि याला तुम्हाला करेक्ट अरेंज करायचे असते. मग ते कदाचित पी, क्यू, आर, एस असंही येऊ शकतं, आर पी, ओके, एस पी आर क्यू असं येऊ शकतं. सो एक करेक्ट अरेंज तुम्हाला याची करायची असते. पॅसेज वरचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात, फिल इन द ब्लँक वर प्रश्न असतात, क्लोज टेस्ट असते, एरर स्पॉटिंग असते, सेंटेन्सेस दिलेले असतात, पॅराग्राफ दिलेला असतो आणि तुम्हाला कुठे एरर आहे असा प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारला गेलेला असतो. रीडिंग कॉम्प्रेन्शन ही फार महत्वाचं आहे. रीडिंग कॉम्प्रेन्शन साठी मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की तुम्हाला न्यूजपेपर रीड करणं गरजेचं आहे, लँग्वेजची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला बँकिंग एक्झामची तयारी करायची असेल, जर तुम्हाला बँकिंग एक्झाम क्रॅक करायची असेल तर ही त्रिसूत्री तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. पहिली म्हणजे प्रॅक्टिस, सेकंड कंटिन्युटी आणि थर्ड आहे रिव्हिजन.
मित्रांनो, जोही अभ्यास तुम्ही करणार त्याच्यावरील क्वेश्चनची प्रॅक्टिस जास्त करणं हे बँकिंग एक्झामिनेशनचं सूत्र आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. सेकंड थिंग की तुम्हाला कंटिन्युइटी ठेवावी लागेल, सातत्य तुमच्या कामात ठेवावं लागेल. म्हणजे असं नाही की मी आज या आठवड्यात पूर्ण इंग्लिश केलं, पुढच्या आठवड्यात सोडून दिलं, पुढच्या आठवड्यात फक्त मॅथ्स रिझनिंगच केलं, नंतर पुढच्या आठवड्यात मॅथ्स रिझनिंग केलंच नाही, असं चालणार नाहीये. सगळे टॉपिक्स तुम्हाला सोबत घेऊन चालायचे आहे. सो तुम्हाला प्रॅक्टिस महत्वाची आहे बँकिंग एक्झामिनेशनसाठी, कंटिन्युइटी गरजेची आहे आणि त्याचप्रमाणे रिव्हिजन देखील खूप महत्वाची आहे. मागचे टॉपिक जे झाले त्याला सोडून द्यायचं नसतंय, त्याची कंटिन्यू रिव्हिजन करणं गरजेचं असतं, त्याच्यावरही क्वेश्चन्स कंटिन्यू सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जर ही त्रिसूत्री तुम्ही लक्षात ठेवली तर निश्चितपणेच तुम्हाला यश जे आहे ते बँकिंग एक्झाम मध्ये येणार आहे. मित्रांनो, सरळ सेवा आणि तलाठी एक्झामचेही आपले 8 आलेल्याच आहेत आणि लक्षात घ्या, या 8 साठी आपण इंग्लिश ग्रामरची एक ऑनलाईन बॅच जी आहे ही बॅच देखील लॉन्च करत आहोत. सो ही बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. ही बॅच 20 जून पासून चालू होत आहे. बॅचची फी ही 999 रुपये इतकी आहे. बॅचची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेल की 30 दिवसांमध्ये आपण बॅच जी आहे ती कंप्लीट करणार आहोत. एकूण 50 ते 55 तासांचं टीचिंग आपलं यामध्ये असणार आहे. मी तुम्हाला अगदी रूल्स, कन्सेप्ट जे आहे त्या सोप्या ट्रिक्सद्वारे समजावून सांगणार आहे. तसंच याच्यापूर्वी जे वोकॅब्युलरी विचारले गेलेले आहे TCS पॅटर्न तर ते सुद्धा मी तुम्हाला त्याचं अनालिसिस करून देणार आहे आणि टॉपिक शिकवत असताना PYQs देखील मी तुमचे सोडवून घेणार आहे. सो मित्रांनो, बॅचचे ऍडमिशन्स अजूनही ओपन आहेत. बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 9022983212 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. मित्रांनो, RRB PO क्लर्क 2023 ची ही जी बॅच आहे ही ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे. ही बॅच आपण नाशिक येथे सुरू करत आहोत आणि बॅच जी आहे ही मेंटरिंग बॅच आहे. सो याची मेंटरिंगशिप सुहास अमृतकर सर करत आहे. सो पूर्णपणे तयारी जी आहे ती तुमची या कोर्स मध्ये करून घेण्यात येणार आहे. तुमची झूम मीटिंग होणार आहे. दररोज तुमचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करून तुमच्याकडनं घेतले जाणार आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम अनुभवी शिक्षक तुमच्या सोबत असणार आहेत. मित्रांनो, ऍडमिशन्स आपण ओपन केलेले आहेत. सो एकूण आपल्याकडे बॅचेस म्हणजे कोणकोणत्या पोस्टसाठी आपण जी बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे ते एकदा सांगते मी. तर IBPS RRB PO याची प्री आणि मेन्स आपण घेणार आहोत. IBPS RRB क्लर्क याची प्री आणि मेन्स, SBI क्लर्क प्री अँड मेन्स, SBI PO प्री अँड मेन्स, IBPS क्लर्क प्री अँड मेन्स आपण घेणार आहोत. IBPS PO प्री अँड मेन्स अँड ऑल इन्शुरन्स एक्झाम्स जे आहे ते आपण घेणार आहोत. मित्रांनो, बॅचेसच्या एक्झामच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेल्या आहेत. सो आपण परत इथे कोणकोणत्या एक्झाम्स होतात ते थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, बॅचच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. सो ऍडमिशन घ्यायचं असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. 8329798256 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि बॅच विषयाची संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्ही मिळवू शकतात. सो गाईज, इथे आपण थांबूया. आय होप की इंग्लिशचा जो टॉपिक आहे, जे सगळे टॉपिक्स आहेत, ग्रामर आणि वोकॅब्युलरी हे सगळे तुम्हाला क्लिअर झालेले असतील आणि अशा प्रकारे तुम्ही लवकरच बँकिंग एक्झामची तयारी लवकरच करणार आहात अशी अपेक्षा करते. सो इथे थांबूया. पुन्हा भेटू असंच एका नवीन सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे.